अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। रथसप्तमीला 7 दिवसांचे उपवास असतात। यावर्षी 2026 मध्ये सोमवार या दिवसापासून उपवासाला सुरुवात होत आहे आणि रविवार 25 जानेवारी या दिवशी रथसप्तमी आहे। रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांच्या रथाचा प्रारंभ दिवस मानला जातो। या दिवशी सूर्य उत्तरायणात स्थिर होतो आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा वाढते। आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीला कोणते उपाय करावेत जे केल्याने आरोग्य सुधारते, कमजोरी दूर होते, म्हणजेच शारीरिक सर्व समस्या दूर होतात, सूर्यदेव प्रसन्न होतात। हे उपाय शास्त्रात सांगितलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रथसप्तमी दिवशी सूर्यपूजा केल्याने जुने आजार तसेच मानसिक ताणतणाव, शरीरातील दोष कमी होतात। जर कुंडलीतील सूर्य कमजोर असेल तर वारंवार आजार, थकवा, आळस आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवते। म्हणूनच सूर्यपूजा अत्यंत महत्त्वाची आहे। तसेच रथसप्तमीला सकाळी अंघोळीनंतर तांब्यात तुळशीचे पान टाकून सूर्याला अर्घ्य द्या आणि 7 वेळा ओम आदित्याय नमः हा मंत्र म्हणा। हा मंत्र म्हणल्याने जुनाट आजार दूर होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते। सूर्याला दूध आणि साखर अर्पण करा आणि ओम मित्राय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा। यामुळे डोळ्यांच्या ज्या समस्या असतील त्या दूर होतात आणि डोळ्यांची कमजोरी दूर होते, मानसिक थकवा दूर होतो। रथसप्तमीला गूळ, गहू, तांदूळ ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान करा। यामुळे वर्षभर पैसा अडकत नाही, तसेच पैशांच्या समस्या दूर होतात, घरात सुख समृद्धी येते। तुम्हाला जर घरात पितृदोष असेल तर सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात काळे तीळ टाका आणि ओम सवित्रे नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा। यामुळे घरातील अडथळे दूर होऊन पितृदोष निघून जातो। हे उपाय रथसप्तमीच्या दिवशी करायचे आहेत। तुम्ही यातील कोणताही एक उपाय करू शकता। हे उपाय केल्याने आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि वर्षभर आजारांपासून मुक्तता होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।